मटार आणि खिमा हे एक असं कॉम्बिनेशन आहे जे कधीच फेल जात नाही. कमी वेळात आणि घरातील मोजक्या साहित्यात तयार होणारा हा मटार खिमा आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. खिम्याचा खरा स्वाद हा तो किती छान परतला जातो यावर अवलंबून असतो. आज आपण बघणार आहोत काही खास टिप्स ज्यामुळे तुमचा खिमा अजिबात रबरी न होता एकदम लुसलुशीत आणि रसरशीत होईल. असा खिमा कसा करायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग थेट वळूया रेसिपीकडे. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मटार खिम्यासाठी 1.25 किलो खिमा आणलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नळी वगैरे असे पण बाकीचे काही आहेत, त्याच्यामुळे तो खिमा 1.25 किलो झालेला आहे. तर त्यासाठी मी हे 4 कांदे घेतलेले आहेत. हे 4 कांदे आपल्याला बारीक चिरायचे आहेत आणि तेलावर परतायला टाकायचे. आज आपण करणार आहोत मटार खिमा. तर त्यासाठी मी हा 1 किलो मटाराच्या शेंगा आणल्या होत्या. आता सध्या मटाराचा सीझन आहे, त्याच्यामुळे छान गोड मटार मिळतो. तर तुम्ही 1 किलो मटाराच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्याचे मी दाणे काढून घेतलेत. आता आपण पुढे बघूया. हे बघा, मी अगोदरच कांदे चिरून तेलावर परतायला टाकलेले. ते आपल्याला गोल्डन होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा. तोपर्यंत आपण खिम्याला बाकी मसाले लावून घेऊया. हे बघा, आता हा खिमा आहे, 1.25 किलो खिमा आहे. तर तो मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे अगोदर. आता आपण त्याला सगळे मसाले लावून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याला 1.25 किलोच्या अंदाजाने मीठ लावून घ्यायचंय. हे मीठ आपल्याला पूर्ण त्याला चोळून घ्यायचं. हे बघा, मी खिमा घेताना त्याच्यामध्ये गुडदा, काळजी, नळी असे सगळे प्रकार त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. मीठ लावून झालंय. आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर हे बघा हिंग घालून घ्यायचे. 1/2 चमचा हिंग घातलं. 1 चमचा हळद घालून घ्यायचे. त्याच्यानंतर हे मी वाटण केलेलं आहे. आलं, लसूण, कोथिंबीर आणि लवंग, मिरी आणि दालचिनी. ते प्रमाण किती घेतलंय मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे सगळं घातलं. आता आपल्याला टोमॅटो सुद्धा ह्याच्यामध्येच घालून घ्यायचे. टोमॅटो फोडणीत घातलं तरी सुद्धा चालेल किंवा ह्याला लावून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, आता आपण जे वाटण वापरलं त्याच्यामध्ये हिरवं वाटण वापरलं. तर त्यासाठी मी काय घेतलं तुम्हाला दाखवते. मी 1 मूठ लसूण घेतलेला आहे, तेवढंच आलं घ्यायचं आणि 2 मूठ एवढी कोथिंबीर घ्यायची. त्याच्यानंतर 3 लवंगा घेतल्या, 1 दालचिनीचा तुकडा आणि 5 मिरे घेतलेले आहेत. हे सगळं आपल्याला मिक्सरवरती ह्याची पेस्ट करून घ्यायची आणि ती आपल्याला खिम्याला आपण लावायला घ्यायची. हे बघा, आपला कांदा सुद्धा चांगला फ्राय झालेला आहे, जसं आपल्याला पाहिजे होतं तसा. आता ह्याच्यामध्ये आपण जो खिमा आपण सगळे वाटण वगैरे मसाला लावून घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता हा खिमा मी याच्यामध्ये घालून घेते. हा खिमा आपल्याला चांगला परतून घ्यायचा. आता आपण खिम्यामध्ये सगळं हिंग, हळद, वाटण सगळं घातलेलं असल्यामुळे आपल्याला ह्या कांद्यावर काही घालावं लागत नाही. आपल्याला चांगला मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं. एक 5 मिनिट आपण मोठ्या गॅसवर खिमा चांगला परतून घेऊया. हे बघा, 5 मिनिटं हा खिमा चांगला मोठ्या गॅसवर परतून घेतलेला आहे. बघा, त्याच्यामध्ये त्याचा कलर सुद्धा चेंज झालाय खिम्याचा. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर पाणी ठेवून त्याला 15 ते 20 मिनिट आपण असंच नुसतं वाफेवर शिजवणार आहोत. त्याच्यामध्ये मसाला कधी घालायचा आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. आता हे झाकणावर पाणी ठेवलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिट आपण हे असंच वाफेवर शिजून घेणार आहोत.
आता हे बघा, हे 20 मिनिटं करता आपण असं झाकण ठेवून त्याच्या झाकणावर पाणी ठेवलं होतं आणि 20 मिनिटं आपण त्याला शिजवून घेतलंय. आता बघूया, हे बघा, ते खिम्याचंच त्याला पाणी सुटलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नव्हतं. आता या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये मी मसाला घालून घेते. मसाला अंदाजाने घालायचा, म्हणजे जसं तुम्हाला तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही मसाला घालू शकता. आता मी एक साधारण 4 चमचे मसाला घालते, कारण ह्याच्यामध्ये मटार सुद्धा येणार आहे. मटार गोडसर असतात म्हणून थोडंसं मी जास्ती मसाला घातलाय. हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये मटार कधी घालायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. हे बघा, आता हे सगळं आपला मसाला व्यवस्थित एकजीव झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पुन्हा ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि खिमा अर्धा शिजेपर्यंत आपण ठेवणार आहोत. आता खिमा अर्धा शिजवून घ्यायचा आहे. बघा, आता झाकण ठेवल्यानंतर साधारण 10 मिनिटं झालेली आहेत. मी बारीक गॅसवर खिमा ठेवलेला होता. आता आपण बघूया, अर्धा शिजेपर्यंत आपण तो ठेवणार होतो. आता आपण खिमा चेक करायचा आहे. हे बघा, अगदी पूर्णही शिजला नाहीये आणि अगदी कच्चा सुद्धा नाहीये. आता ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये मटार घालून घ्यायचा आहे. आता हे बघा, मटार सुद्धा मी धुवून घेतलेले आहे. ते मटार आपल्याला याच्यामध्ये आता घालून घ्यायचे. आता हा मटार सुद्धा आपण सगळं एकजीव करून घ्यायचा आणि आता मटार शिजेपर्यंत आपण आता हा शिजवून घेणार आहोत खिमा. कारण जोपर्यंत मटार शिजेल तोपर्यंत तो खिमा सुद्धा पूर्ण शिजून जाईल. खिमा शिजायला तसा पण वेळ लागत नाही. आता मटार आणि खिमा दोन्ही एकाच वेळेस शिजेल. म्हणून अर्धा खिमा शिजला की मग त्याच्यामध्ये मटार घालायचं. आता ह्या स्टेजला जर तुम्हाला अजून पाणी हवं असेल त्याच्यामध्ये, तर अजून थोडं पातळ हवं असेल तर केलं तरी चालेल, किंवा तुम्ही असंच जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल. मी अजूनपर्यंत त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाहीये. हे खिम्याचंच पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यावरच आपला खिमाही शिजलेला आहे आणि मटार सुद्धा शिजलेलं. तर मी त्यात थोडंसं पाणी ऍड करणार आहे. आता हे जे आपण झाकणावर पाणी घातलं होतं तेच त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. खूप नाही घालायचं, थोडंसं पाणी घालायचं, कारण हा जो मटार खिमा आहे हा एकदम पातळ सुद्धा चांगला वाटत नाही. थोडासा असा दाटसरच करायचा. हे बघा, या पद्धतीने. आता ह्याला एक उकळी येऊ देते आणि आपण पुन्हा तो मीडियम गॅसवर मटार शिजेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आता खिमाला छान उकळी आलेली आहे. आता आपण याच्यावरती पुन्हा झाकण ठेवूया. झाकणात थोडं पाणी ठेवायचंय. चला आता आपण बघूया आपले मटार शिजलेत का ते. बघा, कलरवरून तरी असं वाटतंय की मटार शिजलेला आहे. हे बघा, मी तुम्हाला तो दाखवते. मटार अगदी छान बारीक झालेला आहे. असा मटार शिजायला हवा. आता आपला हा मटार खिमा रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर मग सर्व करायला घेऊया.